लातूरमध्ये शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटीसीबद्दल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे ट्विट. बघूया ट्विटमध्ये काय म्हटले आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमिनीपैकी जवळपास 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. त्यामुळे 103 शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होऊ देणार नाही, तर हे पुरेसे नाही. प्रश्न हा जमिनीपुरता नाही आहे. वक्फ बोर्डाने गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसली आहे, त्याला चाप कसा बसवायचा हा आहे. काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा आणणारे विधेयक केंद्र सरकारने सादर केले होते. त्यावर मुस्लिम धार्जिणे विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती. हे वेगळं सांगायला नको, पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया. एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरविण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे. वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरू आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवाडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमण केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल. वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील. आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल. या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही. श्री. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात 370 कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती, ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता आणि त्यातूनच आम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठिंबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो, राज्य सरकारने पण अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाही हे पाहावं. या निमित्तानं देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे. ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी भूदान चळवळ सुरू केली, जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी सरकारला परत केली होती, जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसा तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डाने पण दाखवावा. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा, यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःचं राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं. राज ठाकरे.